महाराष्ट्रातील खंडोबाच्या ठिकाणांपैकी एक देवस्थान छत्रपती संभाजीनगरमधील सातारा। देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी महाराष्ट्रातील खंडोबाच्या ठिकाणांपैकी एक छत्रपती संभाजीनगरमधील सातारा देवस्थान। शहराच्या दक्षिणेला असलेलं खंडोबाचं हे प्राचीन मंदिर। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सातारा या छोट्याशा गावातील हे देवस्थान खंडोबाच्या 12 प्रमुख स्थानांपैकी 7वं ठिकाण। प्रवेशद्वारावरील नगारखाना ओलांडून आपण पुढे आलो की दिसणारा हा नवीन सभा मंडप, जो नुकताच पूर्ण झाला आहे। कलात्मकरित्या दक्षिण भारतातील लाल दगड आणि त्याच भागातील बांधकाम कारागीर आणून सभामंडप उभारण्यात आला आहे। मंदिराजवळची दीपमाळ सुद्धा पुनरुज्जीवित करण्यात आली असून शास्त्रोक्त पद्धतीने ही रचना केली गेली आहे। राज्य पुरातत्व विभागानं सर्वेक्षण करून आधी मूळ मंदिराची डागडुजी केली। 2023 मध्ये हे काम सुरू झालं होतं। आता मुख्य मंदिराच्या बाहेर नव्यानं झालेला सभामंडप, 22 खांबांचा हा सभामंडप मंदिराच्या मूळ बांधकामाशी साधर्म्य सांगणारा हेमाडपंथी शैलीची ही रचना। रेखीव सुबक अशी मूळ धाटणी कायम राहील या पद्धतीने नवीन रचना केली आहे। जेजुरीनंतर खंडोबा महात्म्य असलेल्या या मंदिराची सुबक कलाकुसर नजरेत भरणारी आणि वास्तुशैलीच्या अभ्यासकांनाही भुरळ पाडणारी आहे। च्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। जीर्ण मंदिराचा कळस चढवला आणि या मंदिराला नवं वैभव मिळवून दिलं। उत्तर यादवकालीन हे मंदिर मुघल काळात याची वाताहत झाली आणि पुढे अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला। मूळ मंदिराचा कालखंड निश्चित नसला तरी तो 13व्या शतकातील मानला जातो। 18व्या शतकात जीर्णोद्धार झाला। अतिशय अप्रतिम कोरीव काम आणि शिल्प असलेले हे मंदिर प्रेक्षणीय, याला महेश्वरी शैली असं देखील म्हणतात।
खंडोबा. खंडा म्हणजेच खड्ग, हा खंडा बाळगणारा खंडोबा. या लोकदैवताचं हे शस्त्र याही मंदिरात बघायला मिळतं. तब्बल 10 फूट उंचीचं हे लोहशस्त्र म्हणजे खंडोबाचं एक प्रतीक. संस्कृत स्कंद शब्दाचा हा अपभ्रंश असल्याचंही वाचण्यात आलंय. मल्हारी, मार्तंड भैरव, माळसाकांत, मल्लूखान, येळकोटी अशा अनेक नावानं लोकजीवनात या दैवताचं महत्त्व आहे. येळ म्हणजे 7 आणि येळकोटीचा अर्थ ज्याच्याकडे 7 कोटी सैन्य आहे असा, म्हणून येळकोट. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हे मंदिर अंतर्बाह्य प्रेक्षणीय आहे. दरवर्षी चंपाषष्ठीपासून पुढे 3 दिवस यात्रा भरते. रेवड्या, खोबरं, भंडारा, बेल याची उधळण करत दरवर्षी भरणारी ही यात्रा 4 दिवस चालते. देवाचा जागर, वाघ्या मुरळी, गोंधळ आणि यात्रा मार्गावर वचणारी दुकानं. सदानंदाचा येळकोट म्हणत सुरू असलेला हा उत्सव बेल, भंडारा आणि खोबरं उधळून साजरा होतोय. सवडीनं एकदा या मंदिराला भेट द्या. सवडीने एकदा या मंदिराला भेट द्या. जवळच कढे पठार सुद्धा आहे, जिथे पौषातील शेवटच्या रविवारी छोटीशी यात्रा भरते. इथेही जाऊन या. जय मल्हार.